काय असते आजी, काय असायला हवी आजी, बदलत्या काळानुसार आजीसुद्धा बदलायला हवी, हे खरं आहे. पण तिला पण ते शिकवायला पाहिजे, जनरेशन गॅप तिलाही सांगायला पाहिजे. पण आजी हे पर्यटन स्थळ होता कामा नये. आजीच तर सांगू शकते संचित भूतकाळाचं, आजीच तर देऊ शकते भान भविष्याचं. ती कदाचित अधिक संवादी समकालीन होऊ शकते नातवंडांशी, कारण जगण्यानं तिला तेवढं श्रीमंत केलेलं असतं. शिवाय तिच्या मायेला ना अपेक्षांचा लवलेश. म्हणून तर बघा ना, सध्या फिल्मी आई किती जोरात आहेत आणि मालिकांमध्ये सुद्धा या आजीबाई फार्मात आहेत. मला मात्र माझी आजी आज पुन्हा पुन्हा आठवते. ती गेली तेव्हा मी लिहिलं होतं, आजीकडं जायचं म्हणजे तुडवावा लागायचा लांबचा रस्ता, एस.टी. स्टँडपासून 4 मैलांचा. आजी सांगायची, रडू नकोस, रडलं की रस्ता लांब जातो, हसलं की रस्ता लगेच संपतो. न रडता अशीच राहिली ती रस्ता कापत धारधार चालत. हसावं असं अवतीभोवती काय होतं आणि रडू नये याला खरं म्हणजे काय लॉजिक होतं. पण ती मोठ्या धीराची, जुनाट साड्यातनं गोधडी साकारणारी, मातीच्या चुलीत आग फुंकणारी. आंबे तर आजही मी घरी आणतो, जास्त महागडे आणतो, चाकूनं कापून तुकडे करून खातो, पण आंब्यांच्या मोसमात आमरसातली आंघोळ आता कठीण आहे. लालच फॉर आम माझा है नाम अशा जाहिरातीनं ती तहान मिटणं निव्वळ अशक्य आहे. एवढं हक्काचं जगात कोणी असतं का? तरी आपण तिला गृहीतच धरतो ना. लहानपणी हे असं होतं, रडू आलं की आजी हवी असायची. मग खेळण्यात रमलो की आजीची हाकही नकोशी वाटायची. नंतर तरी वेगळं काय झालं असो.